घटनेचं देसाई साहेब म्हणतात त्याप्रमाणे बेजबाबदार विधान आज हिंदू समाजामध्ये, हिंदू देशामध्ये मात्र एकमेव हिंदू समाजाची कशी कत्तल चालवलेली आहे बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून असो। या गेल्या 1 वर्षामध्ये 64 बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि आसामच्या अधिक 13 सगळ्या मुस्लिम संघटना सापडलेल्या आहेत आणि एका बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा कुठचा आरोप होत असेल तर ते अजून सिद्ध झालेला नाहीये। उद्या असं पण होईल की राजकीय चाल होती 6 महिन्यापुढच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून केलेली। त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेना काय राजकारण करते त्याच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किंवा आजच्या सत्ताधारी पक्षांनी आतापर्यंत राजकारणाची दिशा कशी ठेवली, सेक्युलरिझमच्या नावाखाली, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कुठच्याही धर्माला छळणं, विशेषतः मुस्लिम समाजाला आरक्षण देणं। आज मागेच एक माहितीच्या अधिकाराखाली कोणीतरी अहवाल मागवला, महाराष्ट्रातल्या सर्व मुस्लिम मशिदींवरचे भोंगे बेकायदेशीर आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर नमाज पडली जाते, उघड रस्त्यावर नमाज पडली जाते, तेव्हा हे आज जे कायद्याचे रक्षक म्हणून स्वतःला पुढे आणतायत तेव्हा ते कुठे लपतात का? त्यांची धर्मनिरपेक्षता फक्त हिंदूंच्या अधिकारांवर गदा मला सांगा